देहासारखे देहा एवढे होऊ नका. तुम्ही देहयष्टीने बंधन पावले आहात. आमचे देहयष्टीचे बंधन उजाडले आहे. तुम्हाला आम्हाला जो आत्मानुभव येतोय तो आपण असल्याचा अनुभव येतोय. ही अनादिसिद्ध श्रद्धा आहे. ही श्रद्धा ज्याने ओळखली त्याला काळाचे बंधन नाही. ही श्रद्धा सदा सर्वदा स्थिर आहे. ही श्रद्धा ज्याला कळली आहे त्याला कायावस्थेत होणाऱ्या बदलांची पर्वा नाही. आत्मयोग ज्याला साधला आहे तो महायोगी. तो कायेने येणारे अनुभव गृहीत धरत नाही. काया पंचभूते नसतानाही श्रद्धा कायम होती. ती त्याने ओळखली म्हणून त्याला जन्ममरण नाही. जीवाची श्रद्धा ही काही काळापासून काही काळापर्यंत मनाच्या धारणा किती आल्या आणि गेल्या तरी पण कळते पण शाबूत राहिलेले असते. तसेच अनादि श्रद्धा ज्याला लाभलेली आहे त्याच्यावर जगातील गोष्टीचा परिणाम होत नाही. त्याचेच संकल्प कार्य करत असतात. तुम्ही वापरता ती देह अवस्थेतील अव्यवस्थित श्रद्धा आहे. हे गुरु, तुझा प्रबोध जेव्हा होतो तेव्हा आत बाहेर नुसता आल्हाद होतो. देहस्मरणाने अंधार दाटला आहे. सद्गुरूच्या प्रबोध चंद्रामुळे शीतळ असा प्रकाश पडला आहे. गुरुचे वचन काय तर तू देह नव्हेस, तू शुद्ध चैतन्य आहेस. तू अंतराळासारखा आहेस. तुम्ही तुमच्या चिंतनीय चैतन्याला हेच ते शुद्ध परब्रह्म आहे असे म्हणून त्याच्याशी रथ व्हा. त्याच्याने सर्व दिसते भासते पण ते दिसत नाही. चिदाकाशात जगाच्या लाटा आहेत आणि त्या चिदाकाशाचा अनुभव म्हणून तुला स्वानंद आहे. देहासारखे देहा एवढे होऊ नका. जगात पुष्कळ काही करता पण देहा एवढे होऊन तुम्ही मरता. जाग झोप आणि कळतेपण या तिन्ही अवस्थांचा तू जाणता पण तुझे जाणतेपण तू विसरला आहेस आणि जाणवते आहे त्यात बांधला गेला आहेस. देहाचा अनुभव येण्यापूर्वी तुमचे असणे परिपूर्ण भरलेले आहे. ही श्रद्धा अनादिसिद्ध परमात्म स्वरूप आहे. तरी पण देहाच्या ओळखीबाहेर तुम्ही तुमचा विचारच करत नाही. कोणी एखादाच गुरुवचनाप्रमाणे जागृत होऊन अनादि श्रद्धा प्राप्त करतो. मग त्याला स्वानंदाचे भरते येते. तुम्ही असल्याचे बारीकसे ज्ञान ब्रह्मरूप मानून त्याची आराधना करा. मग ते जेवढे आहे तेवढे होईल. तुम्ही असल्याचे ज्ञान ईश्वर चैतन्याचे बीजरूप आहे. विसरू नका. आलस करू नका. सायास करावे लागत नाही. फक्त गुरुवर विश्वास ठेवून अंतर्यामी तुम्ही असल्याचे ज्ञान हेच देव आहे म्हणून बजा. आमच्या तुमच्या मुलाखतीची ओळख म्हणून तुम्ही असल्याचे जे ज्ञान बालकृष्ण म्हणून त्याची आठवण ठेवा. आपण आहोत हे ज्ञानदेवाचे रूप आहे हे विसरू नका. एवढेच करा.